चल मी नाही दिसली तरी अंडे केलेस ना. हो. बघूया तुला होते काय यार. मला सायन्सच बरोबर आली ना. लूज वाटते बरोबर आहे ना. अनएक्सपेक्टेड. बरोबर आहे ना. थँक्यू सो मच. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब. आज आहे 25th ऑफ जॅन, सॉरी 25th ऑफ फेब आणि उद्या असणार आहे 26th ऑफ फेब. आणि उद्याच्या दिवशी आहे माझ्या प्रिय हजबंडचा, द लव्ह ऑफ माय लाईफ, त्याचा बड्डे. थांबा मला 2 मिनिटं रस्ता क्रॉस करू दे. तर उद्या त्याचा बड्डे आहे आणि मी त्याच्यासाठी आज गिफ्ट घ्यायला निघालो. बाय द वे म्हणजे मेन त्याचं गिफ्ट होतं ते तर मी ऑलरेडी घेतलं आहे. मी एक छोटीशी रिंग घेतली आहे त्याला. जस्ट असंच मला वाटलं त्याला रिंग घ्यावी म्हणून मी एक छोटीशी रिंग घेतली आहे त्याला. आता सेकंड गिफ्ट मी त्याच्यासाठी घेतलं आहे ते जे की आहे मोबाईल कवर. त्याने नुकताच 17 Pro घेतलेला. तर मग मी त्याच्यासाठी तो किती दिवसापासून मला बोलतो आहे मला मोबाईल कवर घे, मला मोबाईल कवर घे इन द सेन्स चल, कारण तो माझ्या चॉईसनेच घेणार हे मला माहिती आहे. तर मग मी विचार केला की त्याला बड्डे, मी इतके दिवस प्रोकॅस्टिनेट करत होते की नको राहू दे, काही गरज नाही आहे तुला मोबाईल कवरची. आत्ताच घेतलं कारण ते 1000 रुपयाचं मोबाईल कवर त्याला आत्ताच घेतलेलं मी जेव्हा फोन घेतलेला. तर आय वॉज लाईक की आता बड्डे आहे तर त्याची विश पूर्ण करूया. आणि मी त्याच्यासाठी मोबाईल कवरसुद्धा घेतलं आहे. ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. मोबाईल कवर मी आज रात्री 12ला देईन त्याला. आणि आता मी चालली आहे वेस्ट साईड आणि चेंबूरमध्ये नवीन युस्टा पण ओपन झालं आहे. सो मी दोन्ही चेक करेन, जे मला आवडेल, जिथे मला आवडेल ते मी घेईन. माझा हात दुखतो आहे म्हणून माझा कॅमेरा अँगल असा खाली जातो आहे. बट डोंट माइंड गाईज, चालतं. तर मी आता बघते वेस्ट साईडमध्ये मला काय आवडतं आहे का. आणि मेन गिफ्ट त्याच्यासाठी हेच आहे की मी त्याचा फुल बड्डे ब्लॉग करणार आहे, जे की त्याला माझ्याकडनं खूप वर्षापासून पाहिजे होतं. बट खूप म्हणजे 2 वर्षापासून तो माझ्या पाठी लागलेला ब्लॉगिंग कर. मी ब्लॉगिंग तर स्टार्ट केली बट आय एम नॉट कन्सिस्टंट. बट इट्स ओके. मी त्याच्यासाठी रिंगचं त्याला माहिती आहे बिकॉज मी रील पण बनवलेली या गोष्टीवर की बोलता मी त्याला सांगून दिलेलं. बट आज जे मी फोन कवर घेते आणि त्याच्यासाठी कपडे घेते ते त्याला माहिती नाही आहे. मी मोस्टली वेस्ट साईडमधूनच घेईन मला वाटतं, कारण मला वेस्ट साईडचं कपड्याची क्वालिटी वगैरे आवडते. आणि रोनक मेनली मॅक्स किंवा वेस्ट साईडमधूनच घालते. आता मला मॉलला जायला टाईम नाही आहे, वेस्ट साईडलाच जाऊ शकते म्हणून, कारण चेंबूरमध्ये तेच आहे. चेंबूरमध्ये मॅक्स अँड ऑल नाही आहे. तर मग आता मी तिथे जाते. आता मी इकडे पोचली आहे. माझ्यासमोर युस्टा पण आहे आणि वेस्ट साईडला आहे. दोघं शेजारी स्टोर. मला समजत नाही मी कुठे जाऊ. त्याची मी पहिला युस्टाला जाते. मी एकच शर्ट घेणार आहे, मॅक्स टू मॅक्स 2, त्याच्यावर नाही. मी स्वतःही कंट्रोल करणार आहे. लेट्स सी, तुम्हाला दाखवते मी काय घेते ते. मी काहीतरी त्याच्यासाठी असं डार्क ब्लू घेऊ शकते, नाहीतरी त्याच्याकडे नाही आहे डार्क ब्लू कलर. लेट्स सी अजून ऑप्शन. मी इंस्टामधून तर एक शर्ट घेतला आणि त्याला आणि मला शीट मास्क लावायला आवडतात म्हणून ते देखील घेतलं. आता मी वेस्ट साईडला आली आहे आणि मी भटकली आहे. मी लेडीज सेक्शनमध्ये फिरते गाईज, काय करू. बट जरा बघते आणि मग जाते वरती जेंट्स सेक्शनला. आता जाते वरती जेंट्स सेक्शनमध्ये, बघते तिकडे काय आहे का. तसं एक शर्ट तर घेऊन झालं आहे माझं इंस्टा. सी व्हॉट वी गेट नाव. गाईज मला एक हे शर्ट आवडलं आहे आणि एक हे शर्ट आवडलं आहे. ॲक्च्युली त्याला ब्राऊन पाहिजे होतं, त्याने घेतलं पण आहे ब्राऊन. सो आय एम कन्फ्यूज, त्याला घेऊ की नको. तर आता वेस्ट साईडमधून मी एक शर्ट घेतलं. बस आता 2 शर्ट त्याला बस झाले, खूप झाले. आणि आता मला हे सगळे गिफ्ट रॅप करायचं आणि लवकरात लवकर घरी जायचं आहे बिकॉज खूप टाईम झाला आहे. मी ऑफिसमधनं कधीची सुटले आणि अजून घरी नाही पोचले आणि मी खूप दमली आहे. लेट्स सी, आता मी पहिला जाते गिफ्ट रॅप करते, देन घरी जाते.
आणि जाता जाता मी एका बेकरीमधून जिथून आम्हा दोघांना आवडतो तिथून मी एक छोटासा केक पण घेईन रात्रीला कापायला. उद्यासाठी तर उद्या जाऊन घेऊन येईन, पण आज रात्रीसाठी मी छोटूसा पेस्ट्री टाईप असतं तसं घेते. आताच घेऊन ठेवते, कारण रात्री तर 12ला तर काय मी एकटी बाहेर कुठे म्हणजे अशी तर जाऊ शकते मला, पण तो मला त्याला समजून जाईल त्यापेक्षा आधीच घेऊन ठेवते, जेणेकरून सरप्राईजही राहील. त्याला काहीच आयडिया नाही आहे मी हे सर्व करते आहे. वी विल बी टू सरप्राईज गाईज. आता मी जस्ट असाच ब्लॉग सुरू केला आहे कारण इथे लाईट खूप चांगली येते, सो डोंट माइंड मी. बट जसं मी तुम्हाला सांगितलं तोच उद्याचा प्लॅन आहे. जर तो बोलला की नो शिवानी लेट्स गो आउट, तर आम्ही बाहेर जाऊ, पण काय भरोसा नाही. पण उद्याचा पण ब्लॉग मी ह्याच्यामध्येच इन्क्लूड करणार आहे, फक्त गिफ्टचा नाही आहे हा. सो किंवा मी कदाचित दोन ब्लॉग बनवीन, लेट्स सी. 2 ब्लॉग बनवले की एडिट कोण करेल? हा मी कसा एडिट करून टाकेन एक ब्लॉग. बट तुम्ही काही काळजी करतो का? काय होतं ना, मी त्याला गोष्टी सांगून टाकते पटकन, तर आज रात्रीच्या आधी तरी मला त्याला गोष्टी सांगायच्या नाही आहे. कोकणात ठेवीन मी माझ्या या बिचाऱ्या कोकणात. मी घरी आल्यावर घरच्या कामांमध्येच व्यस्त झालेली, तर आता मला टाईम मिळाला. आता वाजलेत 9:15 काहीतरी, आणि अजून 9:30 झालेत ॲक्च्युली, 9:30 झालेत आणि अजूनही रोनक काही आलेला नाही आहे. तो कधी येणार आहे काही भरोसा नाही, कारण आमच्या कामांचं असंच आहे. बट मी त्याच्यासाठी नॉर्मलच जेवण बनवलं. मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की मी त्याच्यासाठी काय सांगितलेलं, चिकन रेसिपी वगैरे बनवेन, आणि त्याचं मन पण आहे चिकन खायचं. बट मी विचार केला की आता नको, नंतर कधीतरी बनवीन, संडेला बनवीन कदाचित त्याच्यासाठी मी ते चिकनची रेसिपी, आणि त्याचा व्लॉग वेगळा करून तुम्हाला नक्की दाखवीन. बट आतापुरतं मी नॉर्मलच जेवण बनवलं आहे, कारण तो कधी येणार कधी काय त्याचं, आणि ते गरम गरम खाल्लेलं चांगलं लागतं, त्यामुळे संडेला बनवलेलं बेटर राहील मला वाटतं. आणि आता तो मी पॅकिंग वगैरे तर केलं, मी पॅक केलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे. जेव्हा तो बघेल तेव्हाच डायरेक्ट तुम्ही बघा. पण आधी सॅड न्यूज आहे की त्याची सुट्टी कॅन्सल झाली आहे, त्याला उद्या सुट्टी नाही आहे. त्यामुळे आता मला पण असं सॅड झालं आहे. त्याचा बड्डे आणि मला सुट्टी आहे, पण त्याला सुट्टी नाही आहे. तर बघू आता उद्याचं कसं काय होईल ते. आय डोंट नो काय होणार आहे काय नाही. आतापुरतं तर त्याने मला सांगितलं आहे कॉल करून की मला सुट्टी नाही आहे. बट लेट्स सी काय करायचं ते. बाकी माझे गिफ्ट्स पॅक झालेले आहेत. जेवण बनवून तर ते नॉर्मलच आहे, बेसिकच जेवण बनवलं मी, एवढं काय ओव्हर द टॉप केलं नाही मी आज. उद्या करीन. मी जेवण नाही बनवणार, बाहेरूनच मागवेन आय मीन. आणि सेकंड थिंग मी तुम्हाला काय सांगत होती, मी त्याच्यासाठी ते पेस्ट्री आणलं, तर रात्री 12 वाजता मी गुपचूप त्याच्यासाठी जाऊन ते पेस्ट्री, कॅन्डल पण आहे माझ्याकडे छोटी, ते लावून रात्री आपण त्याचं छोटंसं सेलिब्रेशन करू, ते पण मी तुम्हाला दाखवीन. बाकी भेटू रात्री. आता डायरेक्ट तो आल्यावर मी ब्लॉग नाही करणार, कारण मी हे सरप्राईज देते त्याला. मी ब्लॉग करते वगैरे सांगत नाही, ब्लॉग करते वगैरे सांगितलं तर त्याला समजेल. लवकर हे कर, नाही तर ती मेल्ट होते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. ठीक का? तुला पण मी पण खातो. गेस कर काय आहे. काय लगेच कळालं तुला, आणि मी सगळं व्लॉग केलंय. You are my everything. Thank you. सगळं एका फ्रेम मध्ये का नाही येते रे? ह्याच्यापेक्षा वाईट होत नाहीये. आवडलं तुला कवर? आणि त्याच्यामध्ये हे बघ, ह्याच्यामध्ये हे लेन्स पण आहेत कॅमेरासाठी, आणि तुला असं स्टँडवाला आवडतं म्हणून मी ते आणलं. आवडलं ना तुला?
आणि हे मी पेस्ट्रीज Thank you, घेतलेले thank you. जे मी ह्याच्यामध्ये व्लॉग मध्ये बोलले की आपण जे खातो ते नाही मिळाले बट हे मिळाले तर मी हे पेस्ट्रीज थँक्यू. मला राहावलं नाही गेलं म्हणून मी सेकंड गिफ्ट पण आता देऊन टाकले. सो आता आपण बघूया काय वाटतंय तुला त्याच्यामध्ये आहे. सो इझी टू गेस. शर्ट. येस, कारण तुला माहितीये मी टी शर्ट तुला देत नाही. बट याच्यामध्ये तुझ्या आवडीचं शर्ट आहे. ब्राऊन. ब्राऊन तुझ्याकडे ऑलरेडी आहे आणि हे तू ब्लॉग बघशील तर तुला समजेल की मी ब्राऊन का नाही घेतलंय. ब्लू. तुझ्याकडे ब्लू कलर नव्हता हा. एकही, डार्क ब्लू, नेव्ही ब्लू, म्हणून मी ते एक ब्लू घेतलं आणि सेकंड जसं पॅटर्न तुला आवडतं तसं घेतलं. 2 आणले. ओ माय गॉड. तुझे सर्व एकटी शॉपिंग केलीस. हो, एकटी गेलेली मी. रोनकला आता काही सुट्टी मिळाली नाही तर आम्ही दोघी आता चाललोय मंदिरामध्ये आणि आम्ही दोघी चाललोय आणि फर्स्ट टाइम आज माझ्या ट्रेनमध्ये बसणार आहे. सो लेट सी कसं असतं ते मी जास्त शूट करू शकणार नाही कारण ही आहे माझ्यासोबत. बट बघूया मी तुम्हाला दाखवेन जेवढं दाखवता येईल मला. माईशा. हॅलो गाईज, मी तुम्हाला आता हा म्हणजे त्याच दिवशी भेटते रोनकच्या बड्डेच्या दिवशी. मग अशी आम्ही देवळात जाऊन होतो मी आणि माईशा, तुम्ही पाहिलंच असेल. मी एक छोटासा व्हिडिओ बनवू शकते कारण जास्त काही शूट नाही करू शकली. ती खूप वळवळ करते तर आणि तिला ट्रेनमध्ये ती फर्स्ट टाईम जात होती तर त्यामुळे तिला घेऊन जाणं इट्स सो डिफिकल्ट. तर आत्ता वाजलं एक 12:30 आणि मला एक इम्पॉर्टंट काम आलं त्यामुळे इम्पॉर्टंट तर नाही आहे बट रोनक पण कामाला गेला तर मी तरी घरी बसून काय करू म्हणून मी तिकडे चालली आहे थोडं. तर तुम्हाला तिकडे घेऊन जाते माझ्यासोबत. माझा एक फ्रेंड पण तुम्हाला भेटेल. तर बघूया आता मी निघाली आहे असं काय. तर गाईज माझं काम तर झालेलं आहे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं मी एक प्रेझेंटेशनसाठी आलेली ते काम तर झालेलं आहे. आता माझा एक फ्रेंड भेटला आहे पाठी तो कॉलवर बोलते तर कदाचित आता आम्ही रोनकचा केक कापू. रोनक त्याच्या ऑफिसमध्ये तो मला ऑफिसमध्येच बोलवत होता तिथे पण त्याचा केक कापतात. बट मी म्हटलं की नको आपण त्याचे इकडे कदाचित आम्ही त्याचा केक कापू आता. आणि रात्रीचा अजून प्लॅन असा डिसाईड बघा. आता हे माझं फ्रेंड हाय बोला माझ्या ब्लॉगमध्ये. हाय मी इथेच. हाय. आता आम्ही इकडे रोनकची वाट बघत बसलेलो आहोत. तो येईल मग त्याच्यानंतर आम्ही त्याचं केक कट करू. त्याचा केक कट करणार आहे आणि रोनकची वाट हिने लावली आणि आता ही वाट बघते रोनकची. ह्यांना सवय आहे फालतू जोक, लेम जोक, डॅड जोक्स मारायची तर ते मारतच राहत आहे. इग्नोर करा काही. बट आता मग त्याच्यानंतर घरी जाऊ, घरच्यांसोबत केक कापू आणि मग त्याच्यानंतर कदाचित बाहेर जाऊ किंवा घरीच पार्सल मागवून खाऊ कारण उद्या म्हणजे माझी मॉर्निंग ड्युटी आहे. तर लेट्स सी कसं काय करायचं ते मी तुम्हाला अपडेट देईन. बाय बाय. मुझे तो गार्डनिंग में नाम रहता है. बाहर नाम रहता है, अंदर नहीं रहता. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rona. Happy birthday to you. हैप्पी बर्थडे वंशु. Clap clap. ताली करो ताली करो. बस सबके गोद में बैठ के केक ही काटती है. अरे उससे डर नहीं होते है उससे. फूल से. दे चाचू को फूल दे, चाचू को फूल दे. आप भी खिलाओ पप्पा.
थोड़ी मिशी पे लगी है ले शिवानी हाँ फोटो आय, मुझे पलट गया सैनात तो पाठमोरा आलाय असू दे तू पुरा खा शेरवडा तरी काम फिट कर रहा है शेरवडो अभी इसकी बारी उसकी लास्ट में बारी आएगी तू कैसे लेगी तेरा वीडियो ज्यादा मत खिलाओ ये खिलाओ वही खिलाओ माइशा मीठा मत खिलाओ विश कर शेक हैंड हैंडशेक हैंडशेक हो गया ना शेक हैंड कर शेक हैंड कर अरे उसका मला 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 शेक हैंड कर तर गाईज आमचं बर्थडे सेलिब्रेशन संपलेलं आहे. आता मी जेवत होतो वगैरे ते सगळं म्हणून मी काय रेकॉर्ड नाही केलं. माझा मित्र आलेला तर मी काहीच रेकॉर्ड नाही केलं. बट बर्थडे सेलिब्रेशन संपलं आहे. फॅमिलीसोबत केक कट केला त्याचा क्लिप मी इथे ऍड करेन. आणि तुम्हाला मी बोलली माझा मित्र आलेला तर तो भाव आलेला तर तो हाच आहे. तर तुम्ही पण कॉमेंटमध्ये मी आता हा ब्लॉग इथे सेंड करते. आपण बर्थडे बॉयला पण भेटूया. बर्थडे बॉय प्लीज कम. कसं वाटलं तुला बर्थडे यावर्षी? शिवानीने मला खूप सरप्राईजेस दिले ते तुम्ही ह्या ब्लॉग मध्ये त्यांना बघणारच माहिती आहोत. त्यांना माहिती. लिफ्ट बंद केली घरामध्ये तर आता आम्ही ह्याला सायनातला सोडायला जातोय. बट तुम्ही पण कॉमेंटमध्ये रोनकला हॅपी बर्थडे असं विश करा आणि त्याच्यासाठी चांगलं देवाकडे प्रार्थना करा. बाकी भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.